हार फक्त तेव्हाच मानली जाते जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं थांबवता. लक्षात घ्या, शेवटचे 15 दिवस भूमी अभिलेख 2025 ही जी भरती आलेली आहे त्याच्या एक्झामसाठी उरलेले आहेत. मग आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हाच क्वेश्चन असेल की फक्त 15 दिवस राहिलेत आणि माझं सिलेक्शन तर भरपूर राहिले, मी हे करू की ते करू की हे करू की हे करू. तुमची जी सिच्युएशन आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याची सिच्युएशन आहे हे डोक्यात घालून घ्या. आणि ह्या राहिलेल्या 15 दिवसामध्ये जो शांतपणे, व्यवस्थितपणे, 100% प्रामाणिकपणे कष्ट घेईल त्याचंच सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसेल. एक्झाम काय फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या ठिकाणी नाही, इझी लेवलची नाही आणि फार हार्ड लेवलची नाही, मीडियम लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहेत. ओके, आज जे मी लेक्चर मध्ये सांगेल तेवढं तुम्हाला व्यवस्थितपणे करून जायचं आहे. आता वेगळं काही करत बसायचं नाही. आता तुम्ही पुस्तक ऑर्डर केलेलं आहे, मग आता सगळेचे सगळे 880 पानं तुमच्याकडून वाचून होणार आहे की नाही? प्रॅक्टिकली ते आता पॉसिबल नाही, पण पुस्तकामधलंच वाचायचंय, जे मी सांगेल तेच तुम्हाला वाचायचं आहे. आता शेवटपर्यंत आपल्याला हार मानायची नाही. जे काही राहिलेले 15 दिवस आहेत ते प्रामाणिकपणे तुम्हाला द्यायचे आहे. मी जे सांगेल ते तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. तेवढंच तुम्हाला एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट झालेलं दिसेल. ओके, आता शेवटचे 15 दिवस उरलेत आणि मग आता मी सगळं सोडून देतो, मग मी आता निघून जातो, बरोबर ना? आता माझ्याकडे काही राहिलेलं नाहीये, मग मी आता दुसऱ्या एक्झामसाठी ट्राय करतो, असं करायचं नाही. जे तुम्ही आज करणार आहात, आजपासून जे पुढचे 15 दिवस करणार आहात, तोच सिलेबस परत तुम्हाला कुठे असणार आहे? बाकीच्या ज्या तुमच्या आगामी काळात एक्झाम येणार आहेत, WRD असेल, PWD असेल, WCD असेल, MGP असेल, ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला तोच कंटेंट तिथे लागणार आहे. मग आता काहीतरी शॉर्टकट मारायचा नाही, जे मी सांगाल ते करायचे, तोच सिलेबस परत, बरोबर ना? जे काही तुम्ही 15 दिवस करणार आहेत तो तर सिलेबस आपल्याला पुढे लागणारच आहे. आणि मग उरलेला जो पार्ट असणार आहे पुस्तकामधला, तो तुम्हाला नंतर त्या ठिकाणी भूमी अभिलेखची एक्झाम झाल्यानंतर करायचा आहे. मग आता पुस्तक जे तुम्ही घेतलंय तोच फक्त तुम्हाला समोर ठेवायचा आहे, तोच ठोकळा तुम्हाला समोर ठेवायचा आहे. जे मी सांगाल ते तुम्हाला व्यवस्थितपणे, प्रामाणिकपणे करायचं आहे. आणि जर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की अजून मी पुस्तक ऑर्डर केलेलं नाही, तर 100% गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगतो, अप्रतिम असं हे पुस्तक आहे. मागील 6 ते 7 महिन्याची मेहनत तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसेल. ठीक आहे, तुम्हाला एवढंच रेफर करायचं आहे, वेगळं काही रेफर करायची गरज नाही. पुस्तक आणि आपला व्हिडिओ कोर्स, बस एवढंच तुम्हाला रेफर करायचं आहे, वेगळं रेफर करण्याची गरज नाही. तुम्ही अजूनही पुस्तक ऑर्डर केलं नसेल तर पुस्तक ऑर्डर करा. तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे विद्यार्थी पुण्यात असतील ते डायरेक्टली आपल्या अकॅडमीवर येऊन, आपला जो काही ऑनलाईन सेटअप आहे तिथे येऊन हे पुस्तक खरेदी करू शकता. या बाहेरचं आता तुम्हाला करायचं नाही. कारण की आता जर तुम्ही म्हणाले की मी मराठीचं सेपरेट बघतो, इंग्लिशचं सेपरेट बघतो, GK मध्ये 4 टॉपिक आहे त्याचं सेपरेट बघतो, रिझनिंग सेपरेट बघतो, ऍप्टिट्यूड सेपरेट बघतो, लॉजिकली पॉसिबल नाही. एकाच पुस्तकामध्ये 880 पानांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळा कंटेंट त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण दिलेलं आहे. आता हे पूर्ण पुस्तक वाचून होईल का? होणार नाही, पण हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. कारण की जे मी टॉपिक तुम्हाला सांगणार आहे तेच तुम्हाला याच्यातूनच करायचं आहे. जे मी तुम्हाला टॉपिक सांगेल तुम्ही कुठे कुठे शोधत बसणार आहात, समजते? तर ह्या पुस्तकातून तुम्हाला जे काही मी टॉपिक सांगेल व्यवस्थितपणे पुढचे 15 दिवस त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आपला व्हिडिओ कोर्स तुमच्यासोबत असेलच. ठीक आहे, आता समजून घ्या काय आहे आपल्याकडे आणि आपल्याला काय करायचं आहे. समजून घ्या. सगळ्यात पहिले 4 टॉपिक आपल्याकडे आहेत: मराठी, इंग्लिश, GK आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड, किंवा त्याला आपण बौद्धिक चाचणी म्हणतो, बरोबर? सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला बौद्धिक चाचणी मधील काय करायचे. ओके, आता आपल्या पुस्तकात गेला तर जवळपास 37 टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. 37 टॉपिक तुम्हाला कसे दिसतील? गणित बुद्धिमत्ताचे त्या ठिकाणी दिसतील. मग आता हे सगळेचे सगळे करत बसायचे का? नाही. जे मी टॉपिक इथे दिले तेच आता तुम्हाला करायचे, कारण की तेवढाच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. अजून एक्झाम पोस्टपोन झालेली नाही आणि आता वाटत पण नाही की एक्झाम पोस्टपोन होईल. जर झाली तर त्याचे अपडेट तुम्हाला युट्यूबवर दिले जातील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील दिले जातील. आता लक्षात ठेवा कोणते टॉपिक आधी तुम्हाला करायचे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकात गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक तुम्हाला करायचा सिरीज, आणि त्यासोबतच दुसरा टॉपिक करायचा तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीज. एक्झाम मध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन 25 पैकी ह्या 2 टॉपिक वर भेटतील, सिरीज आणि अल्फा न्यूमेरिक सिरीज. काहीही रॉकेट सायन्स नाही. हार्डली 5-6 पेजेस त्याचे आपल्या बुक मध्ये असतील. तेवढे प्रामाणिकपणे व्यवस्थित तुम्हाला करून जायचे आहे. दुसरा टॉपिक तुम्हाला करायचा आहे डिरेक्शन. डिरेक्शन वर देखील तुम्हाला 2 क्वेश्चन त्या ठिकाणी दिसण्याचे चान्सेस आहेत. डिरेक्शन देखील आपल्या पुस्तकात जायचे व्यवस्थितपणे, जेवढं दिले तेवढं तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचं आहे. नंतर असेल सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. आता इथे लक्षात घ्या इथे काय करायचे.
इथे तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे देखील क्वेश्चन आहेत. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल प्रत्येक टाइप मध्ये तुम्हाला पुढचे सुरुवातीचे 4-5 एक्झाम्पल व्यवस्थितपणे करून जायचं आहे, जेणेकरून तुमचं बेसिक क्लिअर होईल आणि तुम्हाला समजेल की कोणत्या लेवलचे क्वेश्चन येणार आहे. हा पूर्ण चॅप्टर आता करायचं नाही, जे बेसिक इझी एक्झाम्पल आहेत तेवढेच तुम्हाला करायचे आहेत. नंतरचा मेन इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, सिम्प्लिफिकेशन. आता हा इतका सिंपल आहे की तो आपण पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेला नाही, पण त्यावर आधारित जेवढे काही टाइप आहेत ते सगळे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये यावर दिसतील. फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या. बघा, याचा वेगळा काही तुम्हाला त्रास घ्यायचा नाही. जे काही 49 रुपयाची टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिले, ज्यामध्ये 49 टेस्ट ह्या तुम्हाला बौद्धिक चाचणीच्या दिसतील. त्यामध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स दिसतील. त्याला वेगळा स्टडी करायची गरज नाही, त्याचं सोल्युशन देखील खाली आपण दिलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन देखील इम्पॉर्टंट आहे. एवढ्या 4 टॉपिकवरच तुम्हाला 15-25 पैकी जवळजवळ 12-13 क्वेश्चन्स एक्झाम मध्ये दिसणार आहेत. आणि राहिलेले क्वेश्चन बाकीच्या टॉपिकवर असतील, म्हणजे 12-13 क्वेश्चन ते बी सोडून द्यायचे का आपल्याला, नाही. त्यामधले देखील काही क्वेश्चन्स आपल्याला जमले पाहिजेत, त्यासाठी हे खालचे टॉपिक तुम्हाला करावे लागतील. त्यातील पहिला टॉपिक म्हणजे तुमचा सिलोजिझम, नंतर मिसिंग टर्म, ऍव्हरेज, एज, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन आणि टाइम अँड वर्क. आता हे सगळ्या टॉपिक मधले हे जे 2 टॉपिक आहे, कोडिंग डिकोडिंग आणि ब्लड रिलेशन, यातील फक्त बेसिक पार्ट तुम्हाला पुस्तकातून करायचा आहे. आणि बाकीचे देखील जे टॉपिक आहेत, ऍटलीस्ट सुरुवातीचे प्रत्येक टाइपचे 3-4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून त्या ठिकाणी जायचं आहे. सगळा कंटेंट एकाच पुस्तकात आपण दिलेला आहे, वेगळं काहीही करायचं नाही. आता सगळ्यात पहिला सब्जेक्ट तुम्हाला हा घ्यायचा, किंवा तुम्ही असं करू शकता, 3 तास मी याला रिझनिंग साठी दिले, बरोबर ना, बाकीचे 3 तास मी मराठीसाठी दिलेत, राहिले 3 तास मी जीएसजीके साठी दिलेत. असं देखील तुम्ही करू शकता, कारण की आता 15 दिवस राहिलेत. व्यवस्थितपणे स्मार्ट स्टडी तुम्हाला करायचा आहे. क्लिअर? हे झालं तुमचं रिझनिंग ऍप्टिट्यूड. बस एवढंच करा. हा, एवढं सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला टाइम मिळाला तर मग बाकीचे टॉपिक तुम्ही करू शकता, पण सुरुवातीला तुम्हाला एवढे टॉपिक करायचे आहेत. ओके, म्हणजेच काय, आता कुठून करायचे, आपलं पुस्तक जे मी तुम्हाला सांगितलं 999 रुपयात तुम्हाला पुस्तक, बरोबर, आणि तुमच्याकडे व्हिडिओ कोर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पुस्तक आज ऑर्डर करा, आज ऑर्डर केल्यानंतर 3-4 दिवसात तुम्हाला मिळेल, पण व्हिडिओ कोर्स लगेच सुरू होणार आहे. म्हणजे मी टॉपिक तुम्हाला सांगितले रिझनिंगचे, ते लगेच तुम्ही सुरू करू शकता, लगेच तुमचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होऊन जाणार आहे. क्लिअर? आणि टेस्ट सिरीज बद्दल मी जे बोललो, प्रत्येक विषयाच्या 49 टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. फक्त 49 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करायचे आहेत. चला, जातोय पुढे. नेक्स्ट आहे आपल्याकडे जीएसजीके. आता खूप मोठा सब्जेक्ट आहे, मग सर आम्ही काय करायचं, आता एवढं होणार आहे का? लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर काही करायचं असेल तर पुस्तकामध्ये करंट अफेअर दिलेलं आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मागच्या 4 महिन्याचं, मे, जून, जुलै, ऑगस्ट, हे 4 महिन्याचं करंट अफेअर तुम्हाला करायचे. हे जे सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे, याचं देखील पीडीएफ आपण ऍपवर त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्याबद्दल देखील इन्फॉर्मेशन बुकच्या मागच्या पेजेसवर आपण दिलेली आहे. जर तुम्हाला सगळ्यात आधी काही करायचं असेल तर करंट अफेअर करायचं आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे संकीर्ण जीके. संकीर्ण जीके, आता लगेच पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, आता लगेच याच्या मागे लागायचं नाही. बुक मध्येच संकीर्ण जीके नावाचा 4 किंवा 5 नंबरला टॉपिक आहे, त्याचे 15-20 पेजेस आहेत, ते वाचायचे. मॅक्झिमम जीएसजीकेचे क्वेश्चन्स तुम्हाला भूमी अभिलेख मध्ये यातून दिसतील. संकीर्ण जीके आधी सगळ्यात आधी वाचायचं. करंट अफेअर आणि संकीर्ण जीके सोबत वाचू शकता, किंवा कोणताही टॉपिक तुम्ही आधी घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला वेळ भेटतोय, बरोबर ना, त्यानंतर तुम्हाला पॉलिटीचा जो बेसिक पार्ट आहे तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. जिओग्राफी जेवढं आपण लेक्चर मध्ये घेतले तेवढं व्यवस्थित करायचं आहे. आता इतिहास पूर्ण करायचा नाही. 4 टॉपिक इतिहास मध्ये आहे, त्यातील 3च टॉपिक मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. पहिला आहे तुमचा प्राचीन भारताचा इतिहास, त्यानंतर आहे तुमचा मध्ययुगीन भारताचा इतिहास. अगदी 6-7 पेजेस मध्ये आपण पुस्तकात देखील हे टॉपिक कव्हर केलेले आहे. तेवढेच तुम्हाला करायचे. मधला पार्ट सोडून द्या 1 पॉइंट, आणि शेवटचा पार्ट म्हणजे समाज सुधारक. 60 ते 70 समाज सुधारक इन शॉर्ट आपण आपल्या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. जेवढे शक्य आहे तेवढे समाज सुधारक करा. त्यातील 2-3 नावं मी तुम्हाला सांगेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, हे 3 तर तुम्हाला 100%च करायचे. हार्डली 2-3 पेजेस असतील. ओके. त्यानंतर वेळ भेटला तर जे काही तुमचे अजून 10-15 तुम्हाला महत्वाचे वाटतील तेवढे समाज सुधारक तुम्हाला करावे लागतील, सो दॅट तुमचे मॅक्झिमम पार्ट जो असणार आहे जीएसजीकेचा तो कव्हर होणार आहे. क्लिअर? पुढे जाऊयात आपण. आता शेवटचा टॉपिक म्हणजे मराठी आणि इंग्लिश. सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकामध्ये प्रत्येक मराठीच्या सुरुवातीला, इंग्लिशच्या सुरुवातीला 60 ते 70 पानं हे तुमचे शब्द संग्रह दिलेला आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, बरोबर ना, वाक्प्रचार, म्हणी आणि उतारे,
यावर तुम्हाला 25 पैकी जवळजवळ 12 क्वेश्चन तुम्हाला 25 पैकी ह्या 70 पेजेसवरच असणार आहे. मग एकाच वेळेला घेतलं वाचून काढलं असं करायचं का नाही. डेली 3 तास द्यायचे, 2 किंवा 3 तास तुम्हाला शब्द संग्रह किंवा उतार्यासाठी द्यायचे आहेत. मराठी आणि इंग्लिश आता माझं सेपरेट शोधत बसणार आहे का नाही. पुस्तक तुम्ही ऑलरेडी परचेस केलेलं आहे. जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी हे पुस्तक परचेस केलेलं आहे. समजून घ्या, पुस्तक समोर ठेवायचं. 70 पेजेस तुमचे इंग्लिशचे आणि तुमच्या मराठीचे तुम्हाला शब्द संग्रह असेल, तुमचे वाक्प्रचार म्हणी जे काही असणार आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. रोज तुम्ही 2 ते 3 तास द्या. डायरेक्ट एकदाच घेतलं वाचून काढलं त्याचा यूज होणार नाही. रोज 2-3 तास तुम्हाला त्याचे द्यायचे आहे. आता लक्षात घ्या, जो मराठी मीडियमला शिकलाय त्याला मराठीमध्ये जास्त अडचण येणार नाही. मग त्यांनी इंग्लिशवर जास्त फोकस करा. मराठी मग सोडून द्यायचं की नाही, मराठी तर तुम्हाला करायचंच, पण तुम्हाला इंग्लिश देखील सोबत करायचं आहे. जो इंग्लिश मीडियमचा आहे त्याचा मराठी कच्चा असणार आहे. मग त्यांनी मराठीचा जो काही शब्दसंग्रह असणार आहे, उतारे असणार आहेत, वाक्प्रचार म्हणी समानार्थी विरुद्धार्थी ते तुम्हाला करायचं आहे. क्लिअर. आता याच्या व्यतिरिक्त जे काही तुमचे व्याकरणाचे पॉइंट असणार आहे ते कशावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले मराठी बद्दल बोलतो बघा. हे 8 पर्यंत 1 पासून 8 पर्यंत तुमचे 70 पेजेस ते तुम्हाला वाचायचेच आहेत. ओके. मग मराठीमध्ये आता व्याकरणाच्या पण आधी आता नवीन तुमचे टॉपिक त्या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारायला लागले. त्यातील पहिला म्हणजे काय, साहित्य व माहिती, रिकाम्या जागा आणि क्लोज टेस्ट आणि विरामचिन्हे. हे 4-5 टॉपिक तुम्हाला करायचे आहे. हार्डली 1-1.5 पेजेस मध्ये पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेले आहे. एक कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड. ओके. आणि जो लास्टचा टॉपिक असणार आहे शुद्ध लेखनाचे नियम. आता तुम्ही म्हणलं की सर हे करायचे का नाही, केले पाहिजेत, पण आता तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मग जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही यातून करू शकता. आधी मी जे सांगितलं ते तुम्हाला करायचंय, त्यानंतर हे करायचं आहे. इंग्लिश मध्ये देखील सेम तुमचे पहिले 5 जे अँटोनिम, सिनोनिम्स, आयडम्स अँड फ्रेजेस, वर्ड ऑफन यूज अँड मिसयूज, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग करेक्शन, हे 5 टॉपिक तर तुम्हाला करायचेच आहेत. कारण तुम्ही बघा कोणती एक्झाम, ह्याच 5 टॉपिकवर मॅक्झिमम इंग्लिशचे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत. समजतंय. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे पॅराजंबल. 2 ते 3 पेजेस मध्ये फक्त आपण कव्हर केलाय. सो दॅट तुम्हाला आयडिया आली पाहिजे की पॅराजंबल म्हणजे नेमकं काय आहे. आणि त्यांच्यानंतर असेल तुमचं कॉम्प्रिहेन्शन. नंतर तुमचं व्याकरण चालू होते. यातले 2-3 महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो, ते आधी करा. मग वेळ मिळाल तर बाकीचे टॉपिक तुम्हाला करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं असणार आहे आर्टिकल. आर्टिकलवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर असणार आहे तुमचे क्लॉजेस. काय असणार आहे क्लॉजेस, हे देखील तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर असणार आहे तुमचे कंजक्शन. ऍटलीस्ट एवढे 3-4 टॉपिक आधी करा. मग वेळ मिळाला की बाकीचं तुम्हाला करायचं आहे. क्लिअर. एवढं जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तेवढ्या तुम्हाला प्रामाणिकपणे करायच्या आहे. शेवटचे 15 दिवस जो विद्यार्थी तुमचं 100% द्यायला तयार असेल त्याचं सिलेक्शन होईल. आणि हा सेम सिलेबस आपण पुस्तकातूनच वाचतोय, हेच पुस्तक परत बाकीच्या एक्झामला लागणार आहे. WRD, PWD, WCD, त्यासाठी देखील सेम सिलेबस तुमचा असणार आहे. म्हणजे तुम्ही आता वाचलंय बरोबर ना, भूमी अभिलेखची एक्झाम झाल्यानंतर जे उरल बरोबर ना, तोच पार्ट तुम्हाला कशासाठी वापरायचा आहे, त्या एक्झामसाठी वापरायचा आहे. त्या एक्झामला देखील असंच होऊ शकतं, सडनली ऍड आली बरोबर ना, मग त्यावेळेला तुम्ही शॉर्टकटच करणार आहेत का, नाही. आता एक जर घेतले त्याच्यावरच विश्वास ठेवायचा, तेच व्यवस्थितपणे तुम्हाला फॉलो करायचं आहे. क्लिअर. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा माझा नंबर सगळ्यांना माहित आहे 9067051404. यावर तुम्ही मला डायरेक्टली कॉल त्या ठिकाणी करू शकता. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.